आपण सध्या सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरती उभा आहोत. या ठिकाणी नीरा नदी आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी दिनांक 20 रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत आहे. यावेळी पालखीबरोबर लाखो विठ्ठल भक्त सोलापूर जिल्ह्यात दिनांक 20 रोजी प्रवेश करतील. या नीरा नदीच्या पात्रामध्ये 20 तारखेला सकाळी पादुका स्नान होईल. त्यानंतर पालखी अकलूज शहरामध्ये आगमन करेल. यावेळी पावसाळ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात जरी पाऊस जास्त झाला नसेल, तरी पण धरण क्षेत्रामध्ये, पाणलोट क्षेत्रामध्ये, धरण क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे नीरा नदीला यावेळेस पाणी आलेलं आहे. त्यामुळे काही वर्षी, एखाद्या वर्षी म्हणा किंवा मागील 2-3 वर्षापूर्वी पादुका स्नानाला पाणी नव्हतं. त्यामुळे टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. ती वेळ सध्या वरुणराजाने येऊ दिली नाही. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासन विठ्ठल भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आपापल्या परीने भरपूर जय्यत तयारी करताना दिसतात. या ठिकाणी आपण पाहिलं तर नदी पात्राच्या बाजूला बॅरिकेड्स वगैरे लावलेले दिसत आहेत. त्याचप्रमाणे आरोग्याच्या सुविधा असतील, निवाऱ्याची व्यवस्था असेल, ती जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाकडून होत आहे. त्याचप्रमाणे अकलूजमध्ये प्रवेश करताना किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना त्या ठिकाणी आकर्षक अशी स्वागत कमान उभारलेली आपणास दिसत आहे. एकूणच सोलापूर जिल्हा, पुणे जिल्ह्यातून पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताना सोलापूर जिल्हा प्रशासन अगदी आतुरतेने ही पालखीची वाट बघताना आपल्याला दिसत आहे. आपण पाहतोय की जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीने पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या वतीने ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र आणि जिल्हा प्रशासन सोलापूर यांच्या वतीने भव्य स्वागत कमान उभारली आहे. या कमानीवर संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्याबरोबरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वारकऱ्याच्या वेशभूषेतले फोटोही आकर्षक कटआउट लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे कमानीची शोभा तर वाढलेली आहेच, मात्र या ठिकाणी अनेक विविध प्रकारच्या सुविधा देण्यासाठी या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आलेले आहे.